राज ठाकरे यांनी सरकारचे त्रिभाषी सूत्र नाकारले। 6 जुलै रोजी गिरगाव चौपाटीवर हिंदी विरोधात मोर्चा काढण्याची घोषणा केली। मनसेने मराठी लोकांना मोठ्या संख्येत मोर्चेत सामील होण्याचे आवाहन केले। राज ठाकरेंनी राज्य सरकारचे नियोजन निष्फळ केले। हिंदी भाषेच्या वादावर राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासोबतची बैठकही निष्फळ झाली। हिंदी भाषेच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक। महाराष्ट्रातील वीज उपभोक्त्यांना आनंदाची बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले, आतापासून वीज दरात 10% कमी केली जाईल आणि पुढील 5 वर्षात दरामध्ये एकूण 26% कपात केली जाईल, ज्यामुळे जनतेला दिलासा मिळेल। महाराष्ट्रात पावसाचा जोर मंदावला, पण उपनगरीय डोंगराळ भागात पाऊस सुरूच। पुढील 3 दिवसात पावसाची तीव्रता वाढणार। हवामान खात्याने समुद्र भागावर भरती ओटीचा इशारा जारी केला। एका कार्यक्रमात शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान केल्याबद्दल टीकेने वेढलेले भाजप नेते बबन रावत लोणीकर यांनी शेतकऱ्यांना सांगितले की लाडकी बहन योजनेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला बूट आणि चप्पल दिले आहेत। मुंबईत पिण्याच्या पाण्याची समस्या संपली। पावसामुळे तलावाच्या पाण्याच्या पातळीत सुमारे 26% वाढ। वसई विरारमधील महानगरपालिकेचे दुर्लक्ष। सरकारी बसे नसल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। स्टेशनवर बस पकडण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागत आहे। वसई विरारमधील गरीब नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। पुण्यातील नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमात महिला पोलीस अधिकारीला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप असलेले भाजप नेते प्रमोद विठ्ठल कोंढरे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल। सरचिटणीस पदावरूनही काढून टाकण्यात आले। मुंबईतील कर्करोगग्रस्त आजीला कचऱ्यात फेकण्याप्रकरणी नातवाला अटक। या प्रकरणात ऑटो चालकासह इतर आरोपींनाही अटक। वृद्ध महिलेला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। आरोपीची चौकशी सुरू आहे। पालघरमधील वाढण बंदरच्या बांधकामाला मच्छीमारांचा विरोध। बंदरच्या ड्रोन सर्वेक्षणाला विरोध। स्थानिक लोकांनी समुद्रात उतरून निषेध केला। बोरिवलीमध्ये जेपी एक्सपोर्ट गोल्ड अँड डायमंड ज्वेलरी शॉपमध्ये 13 कोटींचा माल चोरीला गेल्याचा संशय। चोर सेल्समॅन निघाला। पोलिसांनी आरोपीला अटक केली। श्रावण महिन्याच्या आधी अंड्यांची मागणी वाढली, पण वर्ल्ड फ्लूमुळे उत्पादन घटले। धाराशिव आणि लातूरमध्ये अंड्यांच्या किमतीत वाढ झाली। मुंबईतही किमती वाढू शकतात। 12 अंड्यांसाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात। गेल्या 2 वर्षात बालकांमधील तीव्र कुपोषणाच्या प्रकरणांमध्ये 51,000ने घट। मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले, आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले। नालासोपारा नंतर विलेपार्ले येथील टिळक विद्यालयात बॉम्बिंगचा धमकीचा ईमेल आला। पोलिसांना तपासात काही संशयास्पद आढळले नाही। ईमेल करणाऱ्यांचा शोध सुरू आहे। धुळ्यातील देवभाना येथील मुंबई आग्रा महामार्गावर प्रवाशांची भरलेली बसला आग लागली। चालकाच्या सतर्कतेमुळे सर्वजण सुखरूप बाहेर आले। अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली। कोणतीही जीवितहानी झाली नाही। ठाण्यात FIR दाखल झाल्यानंतर 10 महिन्यांनी मृत मेहुण्याच्या मामलेची बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या महिलेला अटक। बदलापूर मोहन ग्राउंड परिसरात स्टंटबाजीमुळे एका महिलेचा मृत्यू। दुचाकी स्वारावर अपघात, कोणतीही कारवाई झाली नाही। दुचाकीवरून स्टंटबाजीमुळे आतापर्यंत अनेक जणांचा जीव घेतला आहे। मुंबईत सोन्या चांदीच्या किमतीत बदल। 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 90,700 रुपये झाली, तर चांदीची किंमत 1,08,000 रुपये प्रति किलोग्राम झाली। महाराष्ट्रात परभणीमध्ये LCD टीव्हीमध्ये साप आढळला। विचित्र घटनेमुळे कुटुंब भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सध्या साप सुरक्षितपणे ठेवला गेला आहे।